नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम. आज आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे ट्रिग्नोमेट्री. तर त्या ट्रिग्नोमेट्री मधले काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. तर प्रूव्ह दॅट वाले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. याच्या आधी आपण काही क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता हा जो लेसन आहे हा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे, तसा तो 10वी CBSE च्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर हा क्वेश्चन सोडवताना बरेचदा विद्यार्थी या प्रश्नाची टाळाटाळ करतात. तर काही गोष्टींचं तुम्ही जर का भान ठेवलं तर तुम्ही सहज पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग काय करायचंय तुम्हाला, जिथे जिथे तुम्ही प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात त्या प्रत्येक पेज वरती ही जी माहिती आहे ती माहिती लिहायची आहे. आता काय माहिती लिहिलेली आहे मी, साइन, कोसेक, कॉस, सेक, टॅन, कॉट. तर ह्या काय पेयर्स आहेत, या अशा पेयर्स आहेत की हे काय आहे, रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येतं. साइनची व्हॅल्यू 1 कोसेक येते, कोसेकची व्हॅल्यू 1 साइन येते. त्याचबरोबर मी इथे काय केलंय, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज लिहिलेल्या आहेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे एका पद्धतीने मी लिहिलेलं आहे. असं तुम्हाला 3 पद्धतीने लिहायची पण प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इज 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, अशा प्रकारे. त्याचबरोबर मी काय केलंय, टॅन थिटा हा कशाचा रेशो आहे, हा आहे साइन आणि कॉसचा रेशो. आणि कॉट थिटा कशाचा रेशो आहे, हा आहे कॉस आणि साइनचा रेशो. अशी थोडी माहिती तुम्ही प्रत्येक पेज वरती लिहायची आहे. आता आपण प्रत्यक्ष क्वेश्चन सोडवायला सुरुवात करूया. इथे काय लिहिलंय, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. तर जर का तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसेल तर विद्यार्थी असे गोंधळात पडतात की सेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक स्क्वेअर थिटा इकडे प्लस केलंय, इथे मल्टिप्लाय केलंय, शक्य नाहीये. बघूया शक्य आहे का. इथे मी लिहिते LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. काय आहे, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर मी काय करते, इथे जी माहिती आहे त्याचा मी वापर करते. सेक कॉस म्हणजे याचा अर्थ काय की सेक थिटाची व्हॅल्यू आहे 1 कॉस थिटा. साइन कोसेक म्हणजे कोसेकची व्हॅल्यू किती आहे, तर 1 साइन थिटा. मग मी काय करते, सेक स्क्वेअर थिटाच्या ऐवजी लिहिते 1 कॉस स्क्वेअर थिटा. इथे मी 1 चा सुद्धा स्क्वेअर केलेला आहे, पण आपण 1 स्क्वेअर असं लिहित नाही, म्हणून मी लिहिलेला आहे 1 कोसेक स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथे लिहिते मी 1 साइन स्क्वेअर थिटा. मग काय करूया, आता हे करू क्रॉस मल्टिप्लाय. हे काय झालं, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स. कसं करतात, प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर करते मी, साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. पहिलाचा न्यूमरेटर दुसराचा डिनॉमिनेटर झाला प्रोडक्ट साइन स्क्वेअर थिटा. सेम पहिलाचा डिनॉमिनेटर दुसराचा न्यूमरेटर झाले कॉस स्क्वेअर थिटा. मग परत मग काय करते मी, आता आयडेंटिटीकडे बघते. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू किती आलेली आहे, तर याची व्हॅल्यू आहे 1. म्हणून हे काय होईल, हे झाले 1 अपॉन हे साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता याला काय करते मी, याला स्प्लिट करते. म्हणजे काय करते, सेपरेट लिहिते 1 साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. मग इथे काय लिहिलं आपण, सेक थिटा हा 1 कॉस थिटा आहे, तसा कॉस थिटा काय होतो 1 सेक थिटा. मग 1 साइन थिटाची व्हॅल्यू इथे बघा आली कोसेक थिटा, म्हणजे आन्सर झाला कोसेक स्क्वेअर थिटा. 1 कॉस थिटाची व्हॅल्यू झाली सेक थिटा, आन्सर झाला सेक स्क्वेअर थिटा. कशाशी आहे, इक्वल RHS ची. RHS मला काय प्रूव्ह करायची होती, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता आपण आता हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकता. म्हणजे की सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू जशी 1 कॉस घेता येते तसंच तुम्ही काय करू शकता, तुम्ही ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी सुद्धा यूज करू शकता.
ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीने पण तुम्ही सेक स्क्वेअर थिटाची इथे जी व्हॅल्यू आहे ती घेऊ शकता. फक्त त्याच्यामुळे काय होईल, थोडंसं तुमचं आन्सर काढायला तुम्हाला वेळ लागेल, आन्सर चुकीचे येणार नाही. आता आपण आणखी एक सोपा प्रश्न घेऊयात. बघा आता इथे काय दिलंय, 1/1 मायनस साइन थिटा. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ट्रिग्नोमेट्रीचे प्रूव्ह दॅट वाले क्वेश्चन्स जे आहेत ते फक्त ट्रिग्नोमेट्री अवघड आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्हाला जमत नाहीयेत असं नाही. तर अल्जेब्रा मधल्या म्हणजे मॅथ्स मधल्या बेसिक कन्सेप्ट जर का अनक्लिअर्ड असतील तरीही तुम्हाला हा क्वेश्चन अवघड वाटू शकतो. आता आपण इथे लिहूयात LHS. LHS ला काय आहे, 1/1 मायनस साइन थिटा प्लस 1/1 प्लस साइन थिटा. मी इथे काय करणार आहे, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. कसली, हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स. मग काय करणार इथे, प्रोडक्ट ऑफ डिनॉमिनेटर 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. त्यानंतर काय करेन मी, पहिलाचा न्यूमरेटर दुसऱ्याचा डिनॉमिनेटर 1 प्लस साइन थिटा. पहिलाचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर 1 मायनस साइन थिटा. 1 ने मल्टिप्लाय केलं, साइन थिटा प्लस आहे साइन थिटा मायनस आहे, काय झालं, कॅन्सल झालं. आणि 1 प्लस 1 आले 2 डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा. तुम्हाला एक आयडेंटिटी माहिती आहे, a मायनस बी a प्लस बी झाला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे या क्वेश्चन मध्ये a म्हणजे कोण आहे, 1, 1 ची व्हॅल्यू 1 मायनस b कोण आहे, साइन म्हणजे काय आला, साइन स्क्वेअर थिटा. बघा आता आयडेंटिटी काय आपल्याकडे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा जर साइन स्क्वेअर थिटा इकडे गेला तर काय होईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय व्हॅल्यू आलेली आहे, कॉस स्क्वेअर थिटा. मग मी इथे काय करते, 2/1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहिते कॉस स्क्वेअर थिटा. आता हा मी कसा लिहिते, सेपरेट 2 इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग इथे बघा काय लिहिलंय, कॉस सेक म्हणजे काय, 1 कॉस म्हणजेच काय येतो, सेक येतो. आन्सर काय आलं, 2 सेक स्क्वेअर थिटा. ही काय आहे, RHS. ठीक आहे. आणखी क्वेश्चन असाच आहे बघा, सोप्या पद्धतीने आपण बघूयात. आता मी हा कट करते. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एक अगदी शेवटच्या 2 स्टेप्स मध्ये आपल्याला कशाचा वापर करावा लागला, ट्रिग्नोमेट्रीचा वापर करावा लागला. बाकी काय केलेलं आहे, मॅथ्स मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच मी यूज केलेल्या आहेत. आता हा क्वेश्चन आहे, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. RHS कडून LHS ला पण तुम्ही जाऊ शकता बरं का. आता LHS लिहिते मी, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता इथे काय होणार आहे बघा, कॉट म्हटलं तर मी कॉस थिटा अपॉन साइन थिटा असं घेऊन पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकते, किंवा माझ्याकडे आयडेंटिटी आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय करूयात आपण, आयडेंटिटीने जाऊयात. आयडेंटिटी लिहिते मी, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, म्हणजे हा 1 इकडे आला तर हे होत आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. मला कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मिळाली. सेम टॅन स्क्वेअर थिटा काय आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग हा काय होईल, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की नाही की तुम्हाला या आयडेंटिटी ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहून बघायची प्रॅक्टिस असली पाहिजे. मग आता काय करूया, कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू घेऊया. ती काय आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. झालं. आता मला टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू लिहायची आहे. टॅन स्क्वेअर थिटाच्या बाहेर मायनस साइन आहे, निगेटिव्ह साइन आहे. तर काय करायचं आहे, टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये लिहायची आहे
म्हणजे तुमचा आन्सर आहे ते चुकीचं येणार नाही. तुम्ही जर हा ब्रॅकेट घेतला नाही तर तुम्ही गोंधळून जाल किंवा तुम्ही सेक स्क्वेअर थिटा फक्त मायनस कराल आणि याचं तुम्हाला कदाचित लक्षात येणार नाही. तर ती व्हॅल्यू कशी आहे, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सो मायनस इन ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थिटा. तर ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल तर ईच टर्मचं साईन आपण चेंज करतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस होईल आणि हा 1 प्लस होईल. 1 मायनस 1 0 येतो, त्यामुळे तो कट झाला. आन्सर काय आलेला आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. ही काय आलेली आहे, RHS. तर इथे काय केलं मी, आयडेंटिटी यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह केला. तुम्ही समजा असं केलं नाही, ते कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटाने जरी की तुम्ही आन्सर काढायचा प्रयत्न केला असतात तरी पण ते बरोबरच आलं असतं. तर तुम्ही काय करा, दोन्ही प्रकारे प्रॅक्टिस करा आणि ज्याच्यात तुम्हाला कमी वेळ लागतो आणि कॉन्फिडन्स आहे अशा पद्धतीने क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंत मी तुम्हाला अशा प्रकारचे 10 क्वेश्चन्स शिकवलेले आहेत. आता उद्यापासून आपण थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन्स घेणार आहोत. तर आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते जरूर बघा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.